नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या तारक मंत्राचे महत्त्व काय आहे? रोज तारक मंत्र पठण केल्याने काय होते? तर याबद्दल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मैत्रिणींनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. स्वामी समर्थ सेवेमध्ये तारक मंत्राचे महत्त्व काय आहे? तर तारक मंत्र हा स्वामींच्या भक्तांना स्वामींनी दिलेला मोठा आशीर्वादच आहे. तारक मंत्राच्या नावातच आहे तारक म्हणजे तारणारा, सर्व संकटातून अडचणीतून बाहेर काढणारा मंत्र महाराजांच्या सेवेमध्ये आपल्याला मिळालेला आहे. तारक मंत्राचे पठण करणे, महाराजांच्या नावाचा जप करणे आणि तारक मंत्राचे पठण करणे तसेच पारायण करणे या महत्त्वाच्या सेवा समजल्या जातात. तारक मंत्रात प्रचंड ऊर्जा आहे. आपण जितका जास्तीत जास्त तारक मंत्र पठण करू तितक्या जास्तीत जास्त आपल्याला ऊर्जा प्राप्त होतात. तारक मंत्राच्या नियमित पठणाने महाराजांचे संरक्षण कवच आपल्याला लाभते. तारक मंत्र प्रत्येक स्वामी भक्ताला नक्कीच माहिती असेल, पण तुम्ही या तारक मंत्राचे पठण दिवसातून एकदा जरी केले तरीही आपल्याला योग्य ते फळ मिळते. आपण हे नक्की केले पाहिजे. आपल्या समस्या संपत नाहीत ना, तर का संपत नाहीत याचा शोध घेतला पाहिजे. आपण तारक मंत्र कसा पठण करतो यावर देखील अवलंबून असते. तारक मंत्राचा अर्थ बोध समजून न घेता तारक मंत्राचं पठण करत आहोत काय हे तपासून बघितलं पाहिजे. मनुष्याच्या अस्थिर चंचल मनाला स्थिर करून स्वामी सेवेत लावण्यासाठी तारक मंत्रासारखी दुसरी सेवा नाही. अनेक लोकांना वाटते की स्वामी सेवा करूनही प्रश्न सुटत नाहीत. तेव्हा आपण स्वतःला हे विचारावं की तुमचा स्वामींवर किती विश्वास आहे. स्वामींना त्यांचे सर्व भक्त समान असतात. त्यामुळे जेव्हा आपण स्वामींच्या कार्यावर शंका घेतो ना, तेव्हापासूनच आपली परीक्षा सुरू होते. पण स्वामी सेवेमध्ये असूनही सर्व काही आपल्याला कठीण वाटू लागते. यासाठीच आपण तारक मंत्र नुसता न म्हणता तो मनात चिंतन करून त्याला अगदी योग्य अर्थ जाणून घेऊन आणि सतत मनामध्ये घोळवत राहावा, सतत चिंतन करावं, तरच त्या खऱ्या अर्थानं तारक मंत्र तुम्हाला तारून नेईल. स्वामी भक्त प्रचंड श्रद्धेने स्वामी सेवा करत असतील तर त्यांनी कोणत्याही समस्येला न घाबरता आपले मन निशंक आणि निर्भय ठेवावे. मनामध्ये स्वामींविषयी शंका आली की त्या क्षणापासून आपल्या समस्या भीती वाढतात. त्याचप्रमाणे जर या ब्रह्मांडाचे स्वामी महाराज आपले मालक आहेत, स्वामीच आहेत आपल्या ब्रह्मांडाचे मालक, तर त्यांची शक्ती आपल्या पाठीशी आहे. कोणत्याही समस्येला घाबरायचं नाही. म्हणूनच तारक मंत्र पठण करत असताना अगदी तो मनापासून मनन चिंतन करत स्वामींचा तारक मंत्र म्हणायचा आहे. आपले स्वामी अशक्यही शक्य करतात. प्रत्येकाला वाटते की स्वामींना अशक्य असे काय आहे? ते ब्रह्मांड नायक आहेत, मग स्वामी आपल्या इच्छा का पूर्ण करत नाहीत असा प्रश्न अनेकांना पडतो. इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्रत्येकाने पूर्वी केलेले कर्म आणि सध्याचे कर्म यानुसारच स्वामी आपल्याला कमी अधिक फळ देत असतात. तर आपले कर्म चांगले असेल तर आपल्याला नक्कीच चांगले फळ मिळते. स्वामींच्या लीला आपल्या विचारापलीकडे असतात, म्हणजेच अतर्क्य असतात. आणि स्मरणगामी म्हणजे आपल्यासाठी नाव घेताच धावून येणारे स्वामी आहेत. आपल्यापेक्षा जास्त स्वामींना आपली चिंता सतावत असते. म्हणून आपण स्वामींवर विश्वास ठेवावा. प्रत्येक स्वामी भक्ताच्या घरी स्वामींचं स्थान असतं. जिथे स्वामींचं स्थान असतं त्यांना कधीच काही कमी पडत नाही. स्वामी त्यांच्या सर्व भक्तांना एका विशिष्ट स्वरूपात दर्शन देत असतात. प्रत्येक भक्तांवर त्यांचं लक्ष अधिक कटाक्षपणे असते. जर स्वामींची भक्तिभावाने आणि अगदी मनापासून त्यांची सेवा केली तर आपल्याला स्वामी जीवनात कशाचीच कमी ठेवत नाहीत. स्वामी त्यांच्या भक्ताला स्वतः सानिध्यात आपले कर्म भोगायला सुरुवात करतात, जेणेकरून त्या भक्ताला त्याची तीव्रता भासत नाही. त्यामुळे स्वामी सेवेत आल्यावर त्रास वाढलेले दिसून येतात. यासाठीच आपले स्वामी आपल्या पाठीशी असतात. म्हणून आपण स्वामींची भक्ती अगदी मनापासून करायची आहे. स्वामी आपल्याला कुठल्याच दुःखात जास्त त्रास होऊ देत नाहीत. त्यामुळे स्वामी भक्तांनी कोणतीही भीती मनात ठेवू नये.
फक्त आपल्या वाईट कर्मांना घाबरावं. स्वामी भक्तांचे कोणीही कधीही वाईट करू शकत नाही, त्यांच्या केसालाही धक्का लावू शकत नाहीत. म्हणून तारक मंत्रामध्येच आपण पठण करतो की जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. म्हणून आपण तारक मंत्राचे पठण अखंड करत राहावे. एखाद्या स्वामी भक्ताला मरण तेव्हाच येते तेव्हा तो स्वामींच्या आज्ञेबाहेर जातो. त्यामुळे मनात शंका न आणता महाराजांनी सांगितलेल्या मार्गावर चालत राहावे. कारण आपल्यासाठी काय चांगले आहे, काय वाईट आहे, आपल्या आयुष्यात पुढे काय लिहून ठेवले आहे हे फक्त महाराजांनाच माहीत असते. जन्ममृत्यूचा खेळ त्यांच्या हातामध्ये आहे. सारामृतात ही एका कथेतून सांगितले आहे की त्यांच्या एका भक्ताला मृत्यूचे भय वाटल्याने स्वामींकडे त्यांनी दया मागितली. तेव्हा स्वामींनी काळाला ही आज्ञा केली की हा माझा भक्त आहे, त्याला स्पर्श करू नको, आणि एका बैलाचं प्राण घेण्यास सांगून त्यांनी त्या मुक्या प्राण्यालाही स्वामींनी मुक्ती दिली. जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते तेव्हा स्वामी सेवा करायला मन तयार होत नाही. आपण स्वामींवर नाराज होतो. मी इतकी सेवा करून देखील स्वामींनी माझं वाईट केलं, मी इतकी सेवा करते तरी देखील माझं वाईट झालं. आणि हीच योग्य वेळ असते की आपण स्वामी महाराजांच्या चरणी एकनिष्ठ राहिले पाहिजे. कारण नुसतं चांगल्या काळात स्वामी सेवा करणे चुकीचे आहे. तसेच आपण वाईट काळात देखील स्वामींची सेवा केली पाहिजे. दोन्हीही काळात आपल्याला स्वामी मदत करत असतात. कारण वाईट वेळ ही एका सेकंदात इकडून तिकडे बदलण्याचे सामर्थ्य हे स्वामी महाराजांतच आहे. तर अत्यंत महत्त्वाचं तारक मंत्रात सांगितलं आहे की तारक मंत्राचं तीर्थ घ्या किंवा तारक मंत्र 100 वेळा देखील पठण करा. पण तुम्ही जर तारक मंत्राच्या शक्तीवर संशय घेतला आणि त्यातून काही बोधच घेतला नाही तर त्याचा काही उपयोग होत नाही. तारक मंत्र हा 1 मिनिटात म्हणून संपवण्याचा मंत्र नाही. सर्व अडचणी संकटे दूर करणारा प्रचंड मोठी शक्ती आहे या तारक मंत्रामध्ये. त्यामुळे इथून पुढे आपण जेव्हा तारक मंत्र म्हणाल तेव्हा अगदी शांतपणाने शांत मनाने प्रत्येक ओळ लक्ष देऊन आपण तारक मंत्र म्हणावा. तेव्हा आपल्याला स्वतःलाच त्यातून बोध मिळेल आणि आपण किती मोठ्या शक्तीची उपासना करत आहोत याची आपल्याला माहिती मिळेल. आपण कोणाचे बाळ आहोत याची आपल्याला जाणीव होईल. तारक मंत्राचे नियमित पठण केल्याने अगदी मोठे आशीर्वाद मिळतात. महाराजांचे आशीर्वाद आपल्या सदैव पाठीशी राहतात. तारक मंत्राचे कवच आपल्या भोवती निर्माण होते आणि आपल्यातील अडचणी संकटे दूर होतात. अनेक प्रकारचे आजार बरे होतात. तब्येतीत सुधारणा होते. जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये न अडकता माणसाला मनुष्य मोक्ष प्राप्त होतो. कर्माच्या फळाची तीव्रता कमी होते आणि आलेल्या संकटांमधून स्वामी आपल्याला अलगद बाहेर काढतात. उपासनेमध्ये सर्वस्व स्वामी आहेत हे मनाला अगदी पटते. त्यामुळे आपले मन स्वामीचरणी स्थिर होते. आपले कर्ता आणि करविता स्वामीच आहेत हा अगदी दृढ विश्वास निर्माण होतो. सर्व संकटे आपण स्वामींवर सोपवल्यामुळे आपल्याला त्याची जाणीवही होत नाही. आपल्याला दुःख देखील अगदी हलकं वाटतं. तारक मंत्राच्या पठणामध्ये सातत्य मात्र नक्की ठेवावं. सातत्य ठेवल्यानंतर आपण जी काही उपासना करतो ती महाराजांच्या चरणी सहजपणे पोचते आणि सातत्य ठेवल्याने महाराजांच्या चरणी दृढ भाव निर्माण होतो आणि आपला विश्वास अतूट होतो व आपल्या मनात कोणतीच भीती राहत नाही. तर तारक मंत्रामुळे काय होते आणि काय नाही याबद्दल आपण माहिती पाहिली आहे. तर मैत्रिणींनो, तारक मंत्रारूपी आपल्याला जी आशीर्वादाची सेवा मिळाली आहे त्याची नेहमीच उपासना करत राहावे. स्वामी आपल्याला भरभरून आशीर्वाद देवोत हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.